रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संजय मिस्त्री यांची युद्ध काय असतं ही कविता वाचनात आली आणि ते कविता वाचल्यानंतर माझी जी अवस्था झाली, मला खात्री आहे की तुम्हालाही तोच प्रश्न पडेल की खरंच युद्ध काय असतं. कविता अशी आहे. भिंत पाडून एक झालेल्या जर्मनीला विचारा, लाल चौकापर्यंत पोचूनही थंडीनं गारठून मेलेल्या नाझीच्या पोरांना विचारा, पोलंडला विचारा, इटलीला विचारा, ताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला विचारा आणि झालंच तर शेवटी जिंकलेल्या ब्रिटिशांना विचारा, युद्ध काय असतं. 8 वर्ष झुंजणाऱ्या इराणला विचारा, इराकला विचारा, अफगाणिस्तानला विचारा, व्हिएतनामलाही विचारा, काश्मीरला विचारू नका हवं तर, पण कारगिलला विचारा आणि लडाखलाही विचारा, युद्ध काय असतं. भळभळत कपाळ घेऊन फिरणाऱ्या अश्वत्थाम्याला विचारा, 100 पोरांचं कलेवर कवटाळून रडणाऱ्या गांधारीला विचाराच, पण जिंकलेल्या पांडवांच्या पांचालीलाही विचारा, युद्ध काय असतं. पुरूला विचारा, नेपोलियनला विचारा, जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला विचारा, कलिंगचा संहार करणाऱ्या अशोकाला विचारा, नाहीच जमलं तर युद्ध नाकारणाऱ्या सिद्धार्थ गौतमाला विचारा, युद्ध काय असतं. महिनोन महिने न भेटणाऱ्या सैनिकांच्या आईबापांना विचारा, फोन वाजल्यावर दचकणाऱ्या बायका पोरांना विचारा, देशाच्या सीमेवरल्या गावांना विचारा, तोफ गोळ्यांनी पडलेल्या तिथल्या भिंतींना विचारा, भयकंपाने खचलेल्या घराघराला विचारा आणि घराघरात अब्रू झाकत लपलेल्या पोरीबाळींना विचारा, युद्ध काय असतं. खाणंपिणं उरकल्यावर, शतपावली केल्यावर, 4 चौघात चौकात आणि एकटं असताना मोबाईलमध्ये पिंका टाकून झाल्यावर, टीव्हीवरच्या वांझोट्यात चर्चा संपल्यावर, थोडी उद्याची चिंता मिटल्यासारखं वाटल्यावर, जमलंच तर स्वतःलाही विचारा, युद्ध काय असतं, युद्ध काय असतं.